शेतकरी मित्रांनो, कापूस, तंबाखू, चहा, केळी आणि उडीद या पिकापासून जेव्हा आपल्याला 1 टन एवढं उत्पन्न मिळतं तेव्हा ते किती प्रमाणात मुख्य अन्नद्रव्याचं शोषण करतं हे पाहूयात. कापूस हे 44 किलो नत्र, 28 किलो स्फुरद आणि 74 किलो पालाश एवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण करतं. तंबाखू हे 17 किलो नत्र, 5 किलो स्फुरद आणि 26 किलो पालाश एवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण करतं. चहा हे 110 किलो नत्र, 38 किलो स्फुरद आणि 44 किलो पालाश एवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण करतं. केळी हे 6 किलो नत्र, 2 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश एवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण करतं. उडीद हे 46 किलो नत्र, 8 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश एवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण करतं.